आम्रपालीचे दान. तथागत नादिकामध्ये राहिले असताना त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावेसे वाटले. त्यांनी आनंदाला हाक मारली आणि म्हटले, चल आनंदा, आपण वैशालीला जाऊया. फार छान असे म्हणून आनंदाने संमती दर्शवली. नंतर मोठ्या भिक्खू संघासहित तथागत वैशालीस पोचले. तिथे आम्रपालीच्या आम्रवनात तथागत वास्तव्यास राहिले. तथागत वैशालीस आले असून आपल्या आम्रवनात राहिले आहेत असे गणिका आम्रपालीला समजले. तिने पुष्कळ राजकीय वाहने मागवून त्यापैकी एकाच स्वतः आरूढ होऊन इतर रथात आपल्या अनुचर सेविकांसहित ती आम्रवनाकडे निघाली. जिथपर्यंत रथ जाऊ शकला तिथपर्यंत ती रथातून गेली. मग खाली उतरून तथागत जिथे होते त्या स्थानापर्यंत पायी चालत जाऊन जवळ गेल्यावर तिने त्यांना अभिवादन केले आणि ती एका बाजूस बसली. ती तशी बसल्यानंतर तथागतांचा कल्याणकारी धर्मोपदेश तिला ऐकावयास मिळाला. नंतर आम्रपाली गणिकेने तथागतांना दुसऱ्या दिवशीचे जेवणाचे निमंत्रण दिले. तथागतांनी मौन राहून संमती दर्शवली. आपल्या आमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला हे समजतात आम्रपाली आपल्या आसनावरून उठली आणि तिने त्यांना अभिवादन केले. नंतर प्रदक्षिणा घालून ती तिथून निघाली. जेव्हा वैशालीच्या लिच्छवींना समजले की तथागत वैशालीला आले असून आम्रपालीच्या आम्रवनात त्यांचे वास्तव्य आहे, तेव्हा त्यांना सुद्धा आपल्या घरी भोजनासाठी तथागतांना आमंत्रित करावयाचे होते. म्हणून त्यांनीही बरीचशी राजकीय वाहने सिद्ध करून प्रत्येकात एक एक जण आरूढ होऊन ते आपल्या सोबत्यांसहित वैशालीहून निघाले. आम्रपालीची आणि त्यांची परस्पर विरुद्ध दिशेने येताना गाठ पडली. त्या तरुण लिच्छवीच्या रथांना आम्रपालीचे रथ चाकाला चाक, आसाला आस आणि जूला जू असे जोराने घासत गेले. तेव्हा ते तिला म्हणाले, आम्रपाली, असे काय विशेष आहे की आमच्या रथांना अशी टक्कर देत तू निघाली आहेस? स्वामींनो, तथागतांनी भिक्खू संघासहित उद्या भोजनाचे माझे निमंत्रण स्वीकारले आहे, आम्रपाली मोठ्या अभिमानाने म्हणाली. आम्रपाली, हा मान आम्हाला देण्यास आमच्याकडून तू एक लक्ष मोहरा घे. स्वामींनो, वैशाली आणि त्याच भोवतालचा तुमच्या नियंत्रणाखालील प्रदेश जरी आपण मला देऊ केला तरी हा विक्रय मी करणार नाही. लिच्छवी हातवारे करीत म्हणाले, ह्या आम्रपालीने आम्हाला हरवले आणि ते आम्रपालीच्या आम्रवनाच्या दिशेने निघून गेले. आपल्यावर कुरखोडी झाली हे जाणूनही तथागतांना भेटून फेरविचाराने त्यांच्याकडून आपल्या आमंत्रणाला अग्रक्रम मिळवावा ह्या आशेने ते आम्रपालीच्या आम्रवनात गेले. लिच्छवी दुरून येताना दिसताच तथागत भिक्खूंना म्हणाले, आपल्यापैकी ज्या कोणी कधी देव पाहिले नसतील त्यांनी ह्या लिच्छवीकडे पाहावे, ह्या लिच्छवींच्या समुदायाकडे पाहावे आणि तुलनेने त्यांचे निरीक्षण करावे. हे दिव्य लोकातील जणू देवच आहेत. रथ जाऊ शकतील तिथपर्यंत गेल्यावर लिच्छवी रथातून उतरले आणि तथागत आसनस्थ होते त्या स्थानी जाऊन नम्रतेने त्यांच्या शेजारी ते बसले. नंतर तथागतांना उद्देशून ते म्हणाले, तथागतांनी भिक्खू संघासह उद्या आमचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारून आमच्यावर कृपा करावी. हे लिच्छवी जन हो, उद्याचे भोजनाचे आमंत्रण स्वीकारल्याचा मी आम्रपालीला आधीच शब्द दिला आहे. ते म्हणाले. आम्रपालीने आपल्याला हरवल्याची लिच्छवींची आता खात्री पडली. तथागतांच्या वचनांचे अनुमोदन करीत ते आपल्या आसनावरून उठले आणि तथागतांना अभिवादन करून प्रदक्षिणा घालून ते तिथून निघून गेले. रात्र संपताच आम्रपालीने आपल्या प्रसादात साखर भात आदी मिष्टान्ने तयार करून ती दुसरे दिवशी तथागतांना म्हणाली, भगवान, वेळ झाली, भोजन तयार आहे. वस्त्र परिधान केल्यावर तथागतांनी आपले उत्तरीय व भिक्षापात्र घेतले आणि भिक्खू संघासह आम्रपालीच्या प्रासादात ते गेले. त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर ते बसले. मग आम्रपालीने त्यांना व भिक्खूंना साखर भात व मिष्टान्ने वाढली आणि पोटभरे तो त्यांना जातीने आग्रह करीत स्वतः वाढत राहिली. भोजन संपल्यावर तथागतांनी आपले भिक्षापात्र स्वच्छ केले आणि हात धुतले. आम्रपाली नंतर त्यांच्या शेजारी कमी उंचीचा एक चौरंग ठेवून त्यावर बसल्यावर त्यांना उद्देशून म्हणाली, भगवान, आपणास व आपल्या संघास माझे उद्यान मी अर्पण करीत आहे. तथागतांनी त्या दानाचा स्वीकार केला आणि दानाचे अनुमोदन करीत धर्मोपदेश केल्यानंतर ते तिथून निघाले.